नमस्ते, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। नवीन दिवसाशी अशी छानपैकी सुरुवात झाली आहे। खूप छान सुरुवात झाली होती, कारण की आता इथं आम्ही पावागड जाण्यासाठी निघालो होतो आणि रस्त्यात खूप पाऊस चालू होता। इतका जोराचा पाऊस चालू होता, समोरचं गाडी वगैरे काही दिसत नव्हती। शेवटी लाईट लावावी लागली। तर इथं आम्ही जातोय आता पावागड। आता आम्ही आलोय पावागड। तर आता जातोय उडण खटोलामध्ये बसण्यासाठी। थोडंसं चालावं लागेल। रोपवे मध्ये बसणार आहे आम्ही। रोपवे बघा, आम्ही सगळेजण तू तिकडे होऊन जा, तू तिथेच राहा। मोबाईल लागेल मंदिरात पोचलो होतो आणि छानपैकी देवीचं दर्शन घेतलं। खूप छान वाटलं तिथे जाऊन। आणि खूप उंचावर आहे। उंचावरून खाली बघायला खूप भीती वाटत होती आणि खूपच धुकं होतं, म्हणजे काही दिसतच नव्हतं, पण छान वाटलं जाऊन। आणि ते पण भाऊमुळे जायला मिळालं आम्हाला। 2 वाजता आला तर आम्ही पण गेलो नसतो, त्याच्यामुळे आम्हाला पावागड जायला मिळालं। आणि हे आता आम्ही करतोय खाली। वातावरण एवढं भारी होतं, खूपच छान वातावरण होतं। तर एवढं धुकं होतं, फक्त काही दिसायचं नाही। वरून खाली बघितलं तर पूर्ण धुकं, खालचं काहीच दिसायचं नाही। तर आता आम्ही निघालो इथं। येताना एवढी गर्दी नव्हती, पण जाताना खूपच गर्दी होती। खूप वेळ लागला आम्हाला, 1-1.5 तास लागला आम्हाला रांगेत उभं राहायला। आणि इथून उडण खटोलामध्ये बसलो परत रिटर्न जाण्यासाठी। तर त्याच्यासाठी हे नंबर लावले आहेत एवढे। तर निघालो होतो घरी। परतीचा प्रवास चालू झाला आता आमचा। आणि रस्त्यातच एका मुलीकडनं त्या माकडाने ना तिच्या हातात काहीतरी पिशवी होती, कशाची तरी, नारळ असेल किंवा काहीतरी खाण्याचं असेल। तर त्या माकडाने तिच्या हातातून हिसकावून घेतली आणि सगळे अशा प्रकारे इथं माकड जमा होऊन गेले सगळे। आणि
पोरगी एवढी घाबरून गेलेली होती ना त्या माकडांना, तर ती पुढे येतच नव्हती आणि तिला तिचे नातेवाईक पण घ्यायला येत नव्हते, ते लांबून मस्त पाहत होते. तर अशा प्रकारे हा आमचा पावागडचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत अशाच प्रकारे. तर तोपर्यंत बाय. काळजी घ्या स्वतःची.